आपला कॉन्फिडन्स कमी असतो किंवा जास्त असतो म्हणजे नेमकं काय असतं? इट ॲक्च्युअली मीन्स दॅट आवर ब्रेन थिंक्स अँड अज्युम्स दॅट आपण जे काही आत्ता करू पाहतोय ते आपल्याला जमणार आहे. हा स्वतःच्या कॅपेबिलिटीवरचा विश्वास म्हणजे कॉन्फिडन्स असं असतं ना. आता माझ्या मेंदूला हा विश्वास का बरं वाटतो? कारण माझ्या मेंदूमध्ये अनेक केस स्टडीज सेव्ह झाल्यात ज्या हे सांगतात की तू अमुक अमुक सिच्युएशनमध्ये नेहमी जिंकत आलाय. म्हणजे आधी जर बरेच वेळा जिंकला आहेस तर आताही जिंकशील. सो कॉन्फिडन्स इज इसेन्शियली अ सेट ऑफ प्रूफ ऑफ सक्सेस रजिस्टर्ड इन आवर माइंड्स. आपल्या मेंदूमध्ये आपल्या यशाचे पुरावे जमत गेले की कॉन्फिडन्स तयार होतो. आणि ज्यांचा कॉन्फिडन्स कमी असतो त्यांचं इथेच चुकतं. त्यांना कॉन्फिडन्स वाढवायचा असला की मोठं टार्गेट ठेवतात आणि ते निभायला गेलं की हातपाय गळतात. साहजिक आहे. म्हणून जेव्हा कॉन्फिडन्स बिल्ड करायचा असतो ना तेव्हा महाकाय टार्गेट न ठेवता आपल्याला सहज शक्य असलेल्या टार्गेटपेक्षा किंचित पुढचं टार्गेट ठेवायचं. अगदीच सोपं टार्गेट ठेवलं तर मेंदूला कळतं हे चिटिंग कर रहा है. इट डझंट हेल्प. सो इट शुड बी डिफिकल्ट बट मार्जिनली डिफिकल्ट. देन यू सक्सीड. देन नेक्स्ट वन. देन नेक्स्ट. देन नेक्स्ट. असं करत करत यू अक्युम्युलेट अ लॉट ऑफ प्रूफ्स ऑफ सक्सेस. मेंदूत अशी विजयांच्या केस स्टडीजची लायब्ररी तयार झाली की कॉन्फिडन्स वाढत जातो आणि मग आपण मोठं टार्गेट अंगावर झेलायला तयार होऊन जातो.